सगळ्यात पहिल्यांदा आपण गाडीत पेट्रोल टाकून गेलो पंक्चर काढायला. हवा सारखी जात होती. म्हटलं आता चेकच करून घ्यावं. चेक करून घेतलं तरी एक पंक्चर होता. जिथं आधी पंक्चर होतं तिथंच पंक्चर होता. पंक्चर काढला पण राव 100 रुपये घेतलं राव त्यांनी 2 मिनिटाच्या कामाला. ऑफिसमध्ये आलो तर एवढी आमच्या गावात 100 रुपये पंक्चर घेते. तुमच्या गावात किती? 80 रुपये घेतील का? तर दोस्तांनो, मी सुद्धा सेल चालू असल्यामुळे आज आपल्याकडे भरपूर पार्सल आहेत. 76 पार्सल आहेत. पार्सल जास्त असल्यावर काम जास्त असतं. काम जास्त असल्यानंतर पैसे सुद्धा जास्त मिळतात. सकाळपारी एवढं ऊन वाढले का नाही, नुसते 11:30 वाजले का. मी बी लई छान आहे, काळा ड्रेस घालून आले. त्याच्यात तर लईच ऊन लागते, लई असं उकाडतंय, डेंजर आहे. ही पार्सल ठेवून घ्या. जर माघारी आल्या त्या तर मला कॉल करायला हवा. ते OTP लागणार आहे. गार गार पाणी 100 जास्त वाटते त्यामुळे मला ती मी प्रेमाने देते. मी तुम्ही मागितले मला नाही नाही. आमचं ह्या महिन्यात म्हणजे रोजा असतो, उपवास असतो ना. सगळ्यांना आम्ही म्हणजे इफ्तारला बोलवा, ज्यूस पाजा. तुम्हाला काय मी तर तुम्ही बिजी असताय. आम्ही घरी म्हणत नाही या इकडे आता तुम्हाला इफ्तारला या फ्रूट खायला. मोठं मन आहे राव माणसं रुपये सोडत नाहीत. खरं तुम्ही 100 रुपये दिलं, खूप आभार आहे. थँक्यू. चला बघितलं का मित्रांनो, एका साईडला 1-2 रुपये मागून घेणारी मंडळी कुठं, आणि ह्या आता सरांनी एकदम 100 रुपये आपल्याला टिप दिली. म्हणजे त्यांचं रोजाचा दिवस चालू आहे. ते म्हणले माझी इच्छा आहे, माझ्या मनापासून तुम्हाला द्यायची एकदम काहीतरी खावा द्यायचं किंवा काहीतरी स्वतःसाठी ठेवा पैसे. हे अशी माणसं कुठं मिळते ना. तरच खूप भारी वाटलं, छान वाटलं. त्या सरांचं खूप धन्यवाद आहे. अशी माणसं पाहिजेत आपल्या अवतीभोवती. ती दुसऱ्यांकडून काय अपेक्षा न करता स्वतः काहीतरी दुसऱ्यांना देऊ शकते किंवा त्याची भावना ठेवतात. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इथं मागापासून 7-8 वेळा फोन लावलं. इथं येऊन थांबलं उन्हात तानाचं. इथं वरती राहतात. कोणीच सांगायला तयार नाही आहे आणि कोण पण रिसिव्ह करत नाही. मला फक्त सांगायला हवं ना की OTP घ्या बाबा म्हणून कॅन्सल करा. पण इथं कोणच लक्ष देत नाही आहे. लोकांना कळायला हवं की माणसं उन्हाची कामं करतात. आणि 1-2दा ठीक आहे, तिसऱ्यांदा फोन केला तरी रिस्पॉन्स दिला पाहिजे. काही तुमची अडचण आहे ती सांगितली पाहिजे. चला तर मंडळी ताक पिऊया. पहिलं लहानपणी वाटायचं ह्याला आपण एवढं गोरं नाही, आपलं जरा कलर गव्हाळा आहे किंवा सावळा. पण आता ही उन्हातानाचं परिस्थितीनं काम करायला लागतंय. तेव्हा आता वाटायला लागले की बाबा काहीतरी देवाने योजना करूनच आपल्याला असा कलर म्हणा दिला आहे. मुळं आता कलर इफेक्ट होतो उन्हानं, चेहरा कसा आपल्याला दिसतो. पण ऑलरेडीच गव्हाळा असल्यामुळे एवढा फरक पडत नाही. काही ना काहीतरी चांगल्यासाठीच होतं जे होतं ते. काय थोडं थोडं पाठवलं तर बघा मंडळी, विसापूर गावामध्ये पाणी प्यायची सोय अशी केल्या. प्रत्येक गावानं अशी सोय केली पाहिजे, आदर्श घेतला पाहिजे. चौकीपासून दळणवळणापासून आणि व्यापारीकरण त्याच्यापासून लांब असेल तेवढंच गाव किती सुंदर राहतं मला. तर मंडळी आज आपले टोटल 57 पार्सल गेलेत. 76 पार्सल आपण आज घेतलेली, पण आपण 57 घालू शकलो कारण की जवळजवळ 12-15 पुसे गावात कॅन्सल म्हणा किंवा माणसं अवेलेबल नव्हती किंवा फोन उचलला नाही. आणि इकडे आल्यानंतर जांब एक गाव राहिले, तिकडचे 6 पार्सल आहेत. तर ह्यामुळं आपला परफॉर्मन्स 57पर्यंत येऊन थांबला आहे. 57 गुणिले 15 855. त्यातून 150 रुपये पेट्रोलचे गेले. 705 रुपये आजचा इन्कम आहे आपला. धन्यवाद. आणि सकाळी आपल्याला सरांनी दिलेले 100 रुपये हे आपला प्लस पॉईंट आहे आजच्या दिवसातला. खूप आनंद आहे. अशी माणसं खूप कमी आहेत. त्यांना खूप शुभेच्छा आणि चांगली सद्भावना.